वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. आणि आम्ही पण खूप स्वस्त मस्त आणि हेल्दी आहोत. आई, माझी फॅमिली पूर्णपणे सुखरूप आणि खूप खूप खुश आहे, हेल्दी आहे आणि तब्येत वगैरे सगळ्यांची चांगली आहे. देवाची कृपा आहे. सगळ्यांची तब्येत चांगली राहो, रोगराईपासून दूर राहो आणि परमेश्वर थोड्याशा पैशामध्ये पण आम्हाला स्वस्त आणि मस्त ठेवो, हीच माझी आशा आहे. आम्ही खूप दिवसापासून प्लॅन केला होता की माझी ॲनिव्हर्सरी आहे 11 डिसेंबरला आणि मला जायचं होतं माता लक्ष्मीच्या दर्शनाला कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला जाऊनही आम्ही कुठे कुठे आणखीन काय काय प्लॅन केले आहेत ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मातोश्री 2311. आणि ह्या ट्रॅव्हलमध्ये आई आहे, माझे मिस्टर आहेत, माझी एक फ्रेंड आहे. आणि हा ट्रॅव्हल आमचा कसा होणार आहे, देवाचे दर्शन आमचे कसे होणार आहेत ते मी तुम्हाला सगळे दाखवण्याचा प्रयत्न करेल. माझ्या चॅनलवरती तुम्हाला यावं लागेल, बघावं लागेल. तर भेटते थोड्या वेळात आणि आईलाही भेटवते थोड्या वेळातच. आईला आता घेण्यासाठी चाललो आहेत आम्ही. गाडीमध्ये बसलो आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हा प्रवास आमचा खरंच खूप सुंदर असणार आहे, खूप मजेदार असणार आहे. दर वेळेस जी पण आमची ट्रिप असते ती परमेश्वराने खूप सक्सेस केलेली आहे आणि खूप छान दर्शन झालेले आहे. आणि आताही हीच आशा आहे आमची परमेश्वराकडे. तर भेटते तुम्हाला आईसोबतच. आम्ही आलो आहोत ठाण्याला माझ्या बहिणीच्या घरी. ॲक्च्युली तिचा प्लॅन नव्हता यायचा, पण आम्ही तिला बोललो की चल ना आपण जाऊया, आमच्या गाडीमध्ये जागा आहे. आणि तिने सडनली हा प्लॅन बनवला आणि ती येते पण. देवदर्शनाला देवाचा बुलावा कोणाचाही येऊ शकतो, तसा माझ्या बहिणीचा पण आलेला आहे. आम्ही तिच्या घरी आलो आहोत. ती आता सगळी तयारी वगैरे करते. तुम्हाला मी तोपर्यंत आईशी भेटवते आणि नंतर माझ्या बहिणीशी भेटवते. यूट्यूब फॅमिली माझी, कसे आहे तुम्ही? आशा करते की तुम्ही पण चांगले असतात, स्वस्त आणि मस्त. मी पण स्वस्त आणि मस्तच आहे. आणि आम्ही चाललो आहे कोल्हापूरला. चला तुम्ही पण आमच्या बरोबर दर्शनाला. आई सगळ्यांचं तिकीट वगैरे करून घेऊन चालली आहे. चला लवकर, सगळ्यांचं तिकीट भाडं घेऊन. मला सपोर्ट करा, मग मी पण तुम्हाला घेऊन जाणार. का नाही घेऊन जाणार? बघितलं तर तुम्हाला आता माझ्या बहिणीशी पण भेटवते थोड्या वेळात. हे बघा सगळी तयारी करते ती. सगळं बघा पसारा पडलाय घरामध्ये तिच्या. पूर्ण पॅकिंग वगैरे चालू आहे तिची पण. निघालो आहोत आम्ही आता कोल्हापूर दर्शन. आणि तिकडनं आम्ही कुठे कुठे जाणार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार. Find the real me. So let's go. Seize the feel. हॅलो फ्रेंड्स, माझ्याबरोबर एक माझी फ्रेंड आहे. मी तिचं इंट्रोड्यूस केलं नाही तुम्हाला. ही बघा, ही आहे सिया. आणि आम्ही खूप दिवसाच्या नंतर प्लॅन बनवला आणि आलो आहोत संगती. आज मला असं वाटतं की आम्ही हा प्लॅन 5-6 महिन्यापासून बनवला होता की जायचं आहे करून. आणि सियाला आम्ही बोललो तर ती पण रेडी झाली येण्यासाठी. तर आम्ही आता पोचलो आहोत लोणावळ्याला. बघूया काहीतरी खाऊ इकडे. आणि एक आमच्याबरोबर खूप मोठा हादसा झालेला आहे. आम्ही पर्स विसरलो आहोत. आता बघूया आमच्याबरोबर काय काय होणार आहे पुढे, माहिती नाही. पहिल्यांदा असं ट्रॅव्हलमध्ये झालं आहे की आम्ही पर्स विसरलो आहे. बघूया आता. सगळं ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. तर बघूया आता काहीतरी खाऊ इकडे. मॅगडीमध्ये वगैरे हॉटेल तर दिसत नाही आहेत. जेवण वगैरे आहे जेवण नाही, नाश्ता आहे सगळं तिथे. विचार चेंज झाला आहे. इकडे समोर आम्हाला उडुपी दिसलंय, तर आम्ही इकडे बघूया काहीतरी खाऊ. आम्ही इकडे पहिलं पण आलेलो आणि एवढं कन्फ्यूज झालो. आम्हाला इकडे चॉकलेट्स वगैरे घ्यायचे होते. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आम्ही पुण्याला आणि कोल्हापूरला जात होतो, मी, मम्मी, गीता आणि एक माझी फ्रेंड शीला होती, तेव्हा आम्ही ह्याच जागेवरती व्हिडिओ बनवले आहेत.
पण आमच्या खरंच लक्षात नाही आलं. आम्ही त्या साईडला पुढे गाडी थांबवली आणि आता इकडे आलो तर असं सगळं ओळखलं की आम्ही इथे तर आलेलो ऑलरेडी. लोणावळ्यामध्येच आहोत आणि पेट्रोल पंप पण आहे, वॉशरूम पण चांगलं आहे ना गीता. आपण इकडे आलो होतो आठवतं ना? हो इथे आलेलो आम्ही. तर आता तेच बघूया इथे उडुपीमध्ये काहीतरी खाऊ, चॉकलेट्स वगैरे पण घेऊ. आम्ही ऑर्डर देतो जेवणाची. बेली डोसा पण आहे बेली डोसा भाव कितना आता है? जिकडे आम्ही लास्ट टाइम खाल्लं होतं ते. बरं, ये मेरा यूट्यूब चैनल के लिए, मैं आपको नहीं ले रही हूँ, सिया को ले रही हूँ. थोड़ा तो खाओ ना, पसंद नहीं। मैं बोली ना इसलिए वेस्ट नहीं होना चाहिए, अच्छा नहीं रहेगा तो हाँ रवि, फोडणे का. तर इकडे पेट पूजा केलेली आहे आणि आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. आणि जेवायला आम्ही रात्री कुठे थांबणार, काय जेवणार हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. आता निघतोय परत पुढच्या प्रवासाला. आम्ही आता इकडे हायवेला थांबलो आहोत वॉशरूमला फ्रेश वगैरे होण्यासाठी. आणि खूप थंडी आहे इकडे, खूप थंडी आहे. बघा आई आणि ही आमची गाडी. खूप थंडी आहे ना आई? तुला थंडी नाही वाजत आहे? शॉल घेतलीस ना तू? सहन घेतली एवढी नाही आहे, सहन करू शकते. खरंच थंडी आहे. आता कोल्हापूरमध्ये काय असेल ना क्लायमेट मला माहीत नाही, पण खूप थंडी वाजते. आम्ही जॅकेट वगैरे कॅरी केले आहेत आणि पुढे बघूया कसं होईल, सकाळ कशी असेल, कसं नाही, कसं वातावरण असेल तिकडचं. पण मला दर्शनाची जास्त एक्साइटमेंट आहे. आईने बोलवलं परत दर्शनाला. आई अंबाबाईचा उद चलो आम्ही कोल्हापूर हायवे. फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत. हॉटेलमध्ये बसलो आहोत. जेवण ऑर्डर केलेलं आहे. आजच्या दिवस आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. उद्यापासून आम्ही नॉनव्हेज नाही खाणार. चिकन थाली मागवलेली आहे कारण आम्हाला मटन थाली मागवायची होती, पण मटन थाळी संपलेली आहे म्हणून आम्ही चिकन थाली ऑर्डर केली आहे. आणि आता आम्ही जेवतो, हॉटेलवर जातो. उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. दर्शन कसे होणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. बाय बाय, गुड नाईट. संगीता टेस्ट